तू दुर्गाभन अभियान हा आम्ही हा संकल्पनेचा घेतला होता की आज जर देशाला विश्वगुरू बनवायचा असेल तर घरातली महिला आर्थिक रूपे आणि सेल्फ डिफेन्सच्या ह्याच्यामध्ये सक्षम झाली पाहिजे। आर्थिक रूप सक्षमीकरणासाठी मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात अनेको कार्यक्रम राबवत आहेत। माझी आपली लाडली बहीण योजना असेल किंवा गॅसची योजना, अनेक योजना आहेत। पण माझ्या मनात संकल्पना आली की जर प्रत्येक घरामध्ये आपण एक सशक्त महिला निर्माण केली तर आपला घर मजबूत होतो, आपला घर मजबूत होईल तर गाव मजबूत होतो, गाव मजबूत झाला तर देश मजबूत होतो। त्याच विचारधारेने आम्ही ह्या तू दुर्गाभन अभियानाचा कार्यक्रम राबवला आहे। ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहिला, फक्त स्वप्न नाही तर 18 पगड जातींना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तो म्हणजे माझा राजा। पण त्याच्या मागची प्रेरणा, त्याच्या मागची शिकवण हे राजमाता जिजाऊंनी त्या शिवाजी महाराजांना घडवलं म्हणून ते छत्रपती झाले। देश देव धर्माच्या संरक्षणासाठी मा जिजाऊने आपला पुत्र दिला। त्याचप्रमाणे जर विचार केला की प्रत्येक घरात एक मा जिजाऊ आली, प्रत्येक घरात एक मा दुर्गा आली तर पूर्ण देशामध्ये कितीतरी शिवाजी महाराजांचा निर्माण होईल आणि सनातन धर्माच्या संरक्षणासाठी हे तितकंच आवश्यक आहे। म्हणून माझ्याकडनं जे होईल ते एक हा खारीचा वाटा म्हणून हा अभियान आम्ही राबवतो। सेल्फ डिफेंस सभी महिलाओं को बहुत ज़्यादा ज़रूरी है। आज एक तू बन दुर्गा अभियान के माध्यम से महिलाओं को सेल्फ डिफेंस की बहुत अच्छी ट्रेनिंग यहाँ दी जा रही है। मैं वर्तमान विधानसभा में यहाँ जो भी महिलाएं आसपास रहती हैं उनको चाहूँगा ज़्यादा से ज़्यादा संख्या में आएँ, सेल्फ डिफेंस सीखें और अपने को मजबूत करें। थैंक यू। संजय पांडे जी यांनी जो अभियान घेतलेला आहे, मुलींसाठी घेतलेला आहे, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे। या माध्यमातून संजय पांडे जी हे मुली मुलांना एक ट्रेनिंग चांगल्या प्रकारे देत आहेत सेफ डिफेन्ससाठी। उद्या काही आज ज्या घटना घडत आहेत त्या घटनासाठी त्यांचं एक मिशन आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी एकदम सक्षम व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर होताना अन्याय होताना त्याला ते डिफेन्स करायला पाहिजे, त्यासाठी ते शिक्षण देत आहे। आणि हे शिक्षण आज अत्यंत जरुरीचं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जरुरीचं आहे। आणि हे देण्यासाठी संजय पांडे सारखं नेतृत्व आपल्याला मिळालं की ते एवढं कार्य करत आहे, तर त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे। या उद्देशाने रायगड मिलिटरी स्कूल तर्फे त्यांना आम्ही सपोर्ट करतोय। जे काही असेल ते रायगडमध्ये सगळे आमचे टीचर्स, सगळे प्रिन्सिपॉल सगळे आहेत की त्यांना जे बी काय मदत लागेल ती रायगड मिलिटरी स्कूल दिलीच आहे।